नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय इतिहास, राज्यशास्त्र, कृतीपत्रिका किंवा सराव पेपर उत्तरासहित। वेळ 2 तास, एकूण गुण 40। सूचना: सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावेत। आवश्यक त्या ठिकाणी आकृती काढावी। डाव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात। चला तर मग सुरुवात करूया। इतिहास यामध्ये प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यामध्ये पहिले विधान, ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय रिकामी जागा इतिहासकारांना दिले जाते। पर्याय अ भारतीय, ब जर्मन, क फ्रेंच, ड ब्रिटिश। उत्तर आहे पर्याय क्रमांक क फ्रेंच। ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते। दुसरे विधान, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा या शहराचे उत्खनन करताना सापडले। पर्याय अ दिल्ली, ब हडप्पा, क ऊर, ड कोलकाता। उत्तर आहे पर्याय क्रमांक क ऊर। जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले। तिसरे विधान, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव रिकामी जागा गाव म्हणून प्रसिद्ध आहे। पर्याय अ पुस्तकांचे, ब वनस्पतींचे, क आंब्याचे, ड किल्ल्यांचे। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पुस्तकांचे। महाबळेश्वर जवळील भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा 3 गुणासाठी परीक्षेमध्ये अशा पद्धतीने विचारला जातो। हीच विधाने येतील हे नक्की नाही, परंतु अशा प्रकारची विधाने येतात हे नक्की आहे। प्रश्न पहिल्यामध्ये ब, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। गुण आहेत 3। तर पहिल्या जोडांचा गट आहे हर्षचरित्र, बाणभट्ट, राजतरंगिणी, कल्हण, अकबरनामा, अबुल फजल, तारिक फिरोजशाह, अमीर खुसरू अमीर। या जोड्यांच्या गटामध्ये 4 क्रमांकाची जोडी चुकीची आहे। हर्षचरित्र बाणभट्ट ही जोडी बरोबर आहे। राजतरंगिणी कल्हण ही जोडीसुद्धा बरोबर आहे। अकबरनामा अबुल फजल ही जोडीसुद्धा बरोबर आहे। 4 क्रमांकाची जोडी आहे तारिक फिरोजशाह, दुसऱ्या गटामध्ये आहे अमीर खुसरू अमीर, ही जोडी चुकीची आहे। पहिले जर तारिक फिरोजशाह असेल तर दुसऱ्या गटामध्ये पाहिजे होतं झियाउद्दीन बर्नी। पहिले चुकीची जोडी लिहून त्यासमोर लिहायचं आहे तारिक फिरोजशाह, अमीर खुसरू अमीर, आणि दुरुस्त केलेली जोडी या ठिकाणी लिहायला सांगितली नाही, परंतु आपल्या माहितीसाठी आपण या ठिकाणी लिहत आहोत। तर दुरुस्त केलेली जोडी लिहायचं आहे आणि त्यासमोर लिहायचं आहे तारिक फिरोजशाह, झियाउद्दीन बर्नी। दुसरा जोड्यांचा गट आहे प्रभाकर, फ्रेंच बंडांचा इतिहास, इंदुप्रकाश, विधवा विवाहांचा पुरस्कार, दीनबंधू, टेलिग्राफ यंत्राची माहिती, केसरी, सामाजिक राजकीय प्रश्नांना वाचा फोडणारे लिखाण। या जोड्यांच्या गटामध्ये पहिली जोडी प्रभाकर, फ्रेंच बंडांचा इतिहास ही जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी इंदुप्रकाश, विधवा विवाहांचा पुरस्कार ही जोडीसुद्धा बरोबर आहे। तिसरी जोडी दीनबंधू, टेलिग्राफ यंत्राची माहिती ही जोडी चुकीची आहे। आणि चौथी जोडी केसरी, सामाजिक राजकीय प्रश्नांना वाचा फोडणारी लिखाण ही जोडीसुद्धा बरोबर आहे। तर उत्तर लिहिताना चुकीची जोडी दीनबंधू, टेलिग्राफ यंत्राची माहिती, आणि दुरुस्त केलेली योग्य जोडी आहे दीनबंधू, बहुजन समाजाचे मुखपत्र। तिसरा जोड्यांचा गट आहे मल्लखांब, शारीरिक कसरतीचे खेळ, 2 वॉटर पोलो, पाण्यातील खेळ, स्केटिंग, बर्फावरील साहसी खेळ, बुद्धिबळ, मैदानी खेळ। या जोड्यांच्या गटामध्ये पहिली जोडी मल्लखांब, शारीरिक कसरतीचे खेळ ही जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी वॉटर पोलो, पाण्यातील खेळ ही जोडीसुद्धा बरोबर आहे। तिसरी जोडी स्केटिंग, बर्फावरील साहसी खेळ ही जोडीसुद्धा बरोबर आहे। चौथी जोडी बुद्धिबळ, मैदानी खेळ ही जोडी चुकीची आहे। म्हणून चुकीची जोडी बुद्धिबळ, मैदानी खेळ, दुरुस्त केलेली जोडी बुद्धिबळ, बैठे खेळ।
अशा प्रकारे प्रश्न पहिला ब, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा अशा पद्धतीने परीक्षेमध्ये विचारला जातो. 3 गुणासाठी हा प्रश्न आहे. चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे आणि ती जोडी जर दुरुस्त करून लिहिली तरी चालेल. व्यवस्थित लिहिल्यास आपल्याला 3 पैकी 3 गुण मिळतात. प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणत्याही 2 गुण आहेत 4, म्हणजेच एक कृती करण्यासाठी 2 गुण आहे. तर पहिला प्रश्न आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे कोशाचे प्रकार. कोशाचे 4 प्रकार लिहायचे आहेत. आकृतीच्या स्वरूपात या प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे. तर पहिला कोश आहे शब्दकोश, दुसरा विश्वकोश, तिसरा सूचीवाङ्मय आणि चौथा कोश सदृश्य वाङ्मय. अशा प्रकारे आपल्याला कोशाचे प्रकार लिहून हा तक्ता पूर्ण करता येतो. प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामध्ये राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे लिहायची आहे. संकल्पना चित्राच्या माध्यमात म्हणजेच आकृतीच्या स्वरूपात उत्तर लिहावं लागेल. तर या ठिकाणी अनंत सदाशिव आळतेकर लिहून दिला आहे. इतर राष्ट्रवादी इतिहासकार आपल्याला लिहायचे आहेत. तर ते आहेत महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर. अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहासकार लिहून आपल्याला दिलेले संकल्पनाचित्र पूर्ण करता येते. तिसरा प्रश्न आहे, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. त्यासाठी प्रश्न दिला आहे बैठे खेळ. बैठे खेळांची नावे लिहायची आहेत. 4 खेळ लिहायचे आहे. तर खेळ आहेत बुद्धिबळ, सापशिडी, सागरगोटे, काचकवड्या. हे बैठे खेळ आहेत. अशा प्रकारे पुढील संकल्पनाचित्र पूर्ण केलं आहे. अशा प्रकारे प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. यामध्ये 3 प्रश्न विचारली होती. परीक्षेमध्ये आपल्याला जी येतात त्यापैकी कोणतीही 2 लिहायची आहे. एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत. एकूण 4 गुण आहेत. अतिशय सोपा हा प्रश्न आहे. व्यवस्थित लिहिल्यास आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतात. प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे, थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2 गुण आहेत 4, म्हणजेच एक टीप लिहिण्यासाठी 2 गुण आहेत. 3 टिपा लिहिल्या आहे. त्यापैकी परीक्षेमध्ये कोणत्याही 2 लिहायचे आहेत. परंतु या ठिकाणी मी आपला जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून 3ही टिपांची उत्तरे देत आहे. तर पहिली टिप आहे मराठीतील बखरी. उत्तर, प्रामुख्याने मराठाशाहीत बखरी लिहिल्या गेल्या. कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मिळते. भाऊसाहेबांची बखर या बखरीतून पानिपतच्या 3ऱ्या लढाईचे वर्णन वाचायला मिळते. पानिपतची बखर अशी एक स्वतंत्र बखरही पानिपतच्या लढाईवर आहे. होळकरांचे घराणे व त्यांचे मराठा सत्तेतील योगदान सांगणारी होळकरांची कैफियत ही एक बखर आहे. अशा रीतीने शूरवीरांच्या पराक्रमांवर, लढायांवर लिहिलेल्या अनेक बखरी ऐतिहासिक साहित्यात आढळून येतात. या बखरी इतिहास लेखनासाठी महत्त्वाची लिखित साधने आहेत. अशा प्रकारे मराठीतील बखरी यावर टीप लिहिता येते. दुसरी टीप आहे कृषी पर्यटन. उत्तर, शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे कृषी पर्यटन होय. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत. त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन केलेली आहेत. कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, गांडूळ शेती, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागात घेतले जातात. सिक्कीमसारखे राज्य सेंद्रिय उत्पादन राज्य म्हणून घोषित झाले आहे. पावसाचे प्रमाण कमी असूनही इस्रायलसारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकरी, विद्यार्थी, शहरी लोक जात असतात. परदेशी लोकही येतात. त्यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे. अशा प्रकारे कृषी पर्यटन यावर टीप लिहिता येते. तिसरी टीप आहे प्रसारमाध्यमाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. उत्तर, मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात. वृत्तपत्रात अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात. तसेच बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते. इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कलाकार, सादर करणारे तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींची गरज असते. या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास
इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते. अशा प्रकारे प्रसारमाध्यमाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे लिहिता येतात. अशा पद्धतीने प्रश्न दुसरा थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 2 आपल्याला पेपरमध्ये लिहायचे आहे. व्यवस्थित लिहिल्यास चांगल्या प्रकारचे गुण मिळण्यास मदत होते. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतीही 2, गुण आहेत 4. 4 प्रश्न विचारले आहेत. परीक्षेमध्ये कोणत्याही 2 प्रश्नाची उत्तरे व्यवस्थित लिहायची आहेत. यामध्ये पहिला प्रश्न आहे, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचे काय कारण आहे? का अभ्यासावा लागतो तंत्रज्ञानाचा इतिहास? ते उत्तर लिहायचं आहे आपल्याला. तर उत्तर, लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत आहे किंवा अवगत करीत गेला. दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागला. या कारणामुळे आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. दुसरा प्रश्न आहे, अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. उत्तर, ग्रंथालये प्राचीन ग्रंथाचे जतन आणि संवर्धन करतात. तर ते दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत. त्यांचे जतन अभिलेखागारात केले जाते. हे दस्तऐवज हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते. ग्रंथाच्या जतनाबरोबरच त्यांचे संशोधन करणे, ऐतिहासिक सत्याचा शोध लावणे ही कामेही ग्रंथालयाकडून केली जातात. इतिहासाची ही सर्व साधने लोकांच्या हाती देणे शक्य नसते. या ऐतिहासिक घटना, व्यक्तींची चरित्रे व इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोचावी म्हणून अभिलेखागारे व संग्रहालये नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात. तिसरा प्रश्न, सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. उत्तर, दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय. जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात. सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ पाहायला मिळतात. खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टीवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात. म्हणून सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. चौथा प्रश्न, इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते. काय कारण आहे? तर उत्तर, भारताच्या इतिहास लेखनात सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने पुरुष अभ्यासकच काम करीत होते. त्यामुळे इतिहासातील स्त्रियांच्या कार्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले होते. दुर्लक्षित झालेल्या स्त्रियांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकणे आणि त्यांचे कार्य उलगडून दाखवणे आवश्यक होते. स्त्रियांनी निर्माण केलेले साहित्य संकलित करणे आणि त्यांचे संशोधन करणे हेही स्त्रीवादी इतिहासकारापुढे आव्हान होते. अशा रीतीने इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते. अशा प्रकारे प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. यापैकी आपण 4ही प्रश्नांची उत्तरे पाहिली होती. कोणतेही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायला सांगितली आहेत. परीक्षेमध्ये 2च प्रश्नांची उत्तरे परंतु व्यवस्थित लिहायची आहेत. प्रश्न चौथा, पुढील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर उतार्याचे वाचन करूया. खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे. खेळाशी संबंधित पुस्तके, कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम या विषयावर कोश आहे. खेळ या विषयाला वाहिलेले षटकार नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावर विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शनच्या वाहिन्या आहेत. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदाहरण, मेरी कोम आणि दंगल. मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आणि फोगट भगिनी ह्या पहिल्या
महिला कुस्तीगीर यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. कोशांतर्गत व वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते. हा उतारा आहे. या उतारावर आधारित पहिला प्रश्न आहे, मराठी भाषेत नुकताच कोणत्या व्यायाम प्रकाराचा इतिहास प्रकाशित झाला? उत्तर, मराठी भाषेत नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. मल्लखांब या व्यायाम प्रकाराचा इतिहास प्रकाशित झाला असंही उत्तर लिहिता येते. दुसरा प्रश्न आहे, पहिल्या महिला कुस्तीगार कोण? उत्तर आहे, आता या ठिकाणी उतारामध्ये फोगट भगिनी दिले आहे, तर त्यांचं नाव आहे गीता फोगट. आपण फोगट भगिनी लिहिलं तरी चालेल किंवा गीता फोगट लिहिलं तरी चालेल. तिसरा प्रश्न, खेळावरील चित्रपट आणि इतिहासाची उपयोजिता स्पष्ट करा. उत्तर, अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदाहरण, मेरी कोम आणि दंगल. मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा आणि फोगट भगिनी ह्या पहिल्या महिला कुस्तीगार यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे ही इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असते. कोशांतर्गत व वर्तमानपत्रे किंवा अन्य ठिकाणी क्रीडा या विषयावर लिहिताना खेळांचा इतिहास माहीत असणे आवश्यक असते. म्हणून खेळावरील चित्रपट आणि इतिहासाची उपयोगिता अशा प्रकारे आपल्याला स्पष्ट करता येते. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 गुण आहेत 6. 4 प्रश्न या ठिकाणी दिले आहेत, त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. 1 प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 3 गुण आहेत. तर पहिला प्रश्न आहे, पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. उत्तर, पर्यटनाचे अनेक प्रकारात वर्गीकरण करण्यात येते. यातील प्रमुख 3 प्रकार. त्यामध्ये पहिला प्रकार आहे ऐतिहासिक पर्यटन. पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यासारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात. जगभरातच असे ऐतिहासिक पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते. दुसरा प्रकार आहे भौगोलिक पर्यटन. अभयारण्ये, समुद्रकिनारे, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला, निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यासाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय. तिसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन. आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयीमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे. अशा प्रकारे पर्यटनाचे 3 प्रकार स्पष्ट करता येतात. दुसरा प्रश्न, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. या पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथाकहाण्यांशी जोडलेला नसतो. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या आधारे इतिहास मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. तिसरा प्रश्न, ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे? उत्तर,
ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथाचा संग्रह करणे नव्हे, संग्रह केलेल्या ग्रंथाचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे असते. ग्रंथाच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात. कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे ते त्वरित सांगता येऊ शकते. त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यात ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा दोन्हींचाही वेळ फुकट जात नाही. उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथाचे जतन व संवर्धनही चांगल्या प्रकारे होते. पुस्तकांचा विध्वंस होत नाही. व्यवस्थापन जाणकार असेल तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथाचे संकलन केले जाते. त्यामुळे चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात. एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते. उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथाची सूची, संगणकीय प्रणाली, अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात. कल्पक व्यवस्थापक ग्रंथालयाचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी ग्रंथाचे प्रदर्शन भरवणे, जाहिरात करणे अशा विविध मार्गाचा अवलंब करून ग्रंथालयाचा विस्तार करतात. यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्त्वाचे असते. चौथा प्रश्न, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? उत्तर, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून पुढील गोष्टी साध्य होतात. प्रकल्पांतर्गत वारसास्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत, तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो. सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी उपाययोजनांचे नियोजन करता येते. नियोजित प्रकल्पाच्या कामात स्थानिक लोकांना सहभागी करून घेता येते. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते. अशा प्रकारे प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न या ठिकाणी आपण पाहिला आहे. परीक्षेमध्ये सुद्धा या प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहिणे आवश्यक असते. एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 3 गुण आहेत. त्यामुळे मुद्द्याच्या आधारे जर उत्तर लिहित असाल तर कमीत कमी 3 ते 4 मुद्दे लिहिणे आवश्यक आहे. अशा प्रकारे इतिहासाची प्रश्न विचारली जातात. यानंतर राज्यशास्त्र. राज्यशास्त्र या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारतात आणि त्यांची उत्तरे कशी लिहायची आहेत ते आपण पाहूया. तर प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 2 गुण आहेत, 2 विधाने आहेत. पहिलं विधान आहे, निवडणूक आयुक्तांची नेमणूक रिकामी जागा करतात. पर्याय अ, प्रधानमंत्री, ब, राष्ट्रपती, क, लोकसभा सभापती, ड, उपराष्ट्रपती. उत्तर आहे पर्याय क्रमांक प, राष्ट्रपती. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. दुसरं विधान, भारताचे जलपुरुष म्हणून रिकामी जागा यांना ओळखले जाते. पर्याय अ, डॉक्टर राजेंद्रसिंह राणा, ब, सुंदरलाल बहुगुणा, क, मोहन धारिया, ड, बिरसा मुंडा. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, डॉक्टर राजेंद्रसिंह राणा. भारताचे जलपुरुष म्हणून डॉक्टर राजेंद्रसिंह राणा यांना ओळखले जाते. प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतीही 2. त्यामध्ये पहिलं विधान आहे, संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. उत्तर, हे विधान बरोबर आहे. कारण संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते. संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. म्हणून हे विधान बरोबर आहे. दुसरे विधान, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. उत्तर, हे विधान चूक आहे. कारण भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो. संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो. शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे.
तिसरे विधान, लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात. सामाजिक प्रश्नासंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात. चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते. शासनाच्या निर्णयांना, धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो, म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. अशा प्रकारे प्रश्न 7वा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतीही 2 लिहाय सांगितली होती, 3 विधाने दिली होती, तर 4 गुण आहे. एका प्रश्नाच्या उत्तरासाठी 2 गुण आहे. चूक की बरोबर लिहिण्यासाठी 1 गुण आणि ते सकारण स्पष्ट करण्यासाठी 1 गुण. अशा प्रकारे गुणाची विभागणी असते. हे विधान चूक आहे, हे विधान बरोबर आहे अशा पद्धतीने लिहायचं आणि कारणाची 1 ते 2 मुद्दे या ठिकाणी स्पष्ट करायचे आहेत. प्रश्न 8वा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही 1, 2 संकल्पना दिल्या आहेत. गुण आहेत 2. तर पहिली संकल्पना आहे कामगार चळवळ. उत्तर, 1850 नंतर भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले. या औद्योगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला. पुढे त्यांच्या समस्या वाढल्या. ह्या समस्या सोडवण्यासाठी 1920मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन होऊन कामगार चळवळी जोम धरू लागल्या. स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक युनियन्सची स्थापना झाली. 1960 ते 1980पर्यंत कामगार चळवळींचा प्रभाव होता. 1980 नंतर मात्र मुंबईतील कापडगिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली. जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झाला आहे. अशा प्रकारे कामगार चळवळ यावर संकल्पना स्पष्ट करता येते. दुसरी संकल्पना आहे माहितीचा अधिकार. उत्तर, शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी, शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा, यासाठी 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत. शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे. अशा प्रकारे माहितीचा अधिकार यावर संकल्पना स्पष्ट करता येते. प्रश्न 8व्यामध्ये ब आहे, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणतीही 1, गुण आहेत 2. या ठिकाणी 2 कृती दिल्या आहेत, त्यापैकी 1 कृती सोडवायची आहे. पहिली कृती आहे निवडणूक प्रक्रियेचा ओघ तक्ता पूर्ण करा. पहिले निवडणूक प्रक्रिया लिहून दिली आहे, त्यानंतर निवडणूक प्रचार असं लिहून दिलं आहे. मधात रिकामे बॉक्स आहे, त्यामध्ये आपल्याला ते निवडणूक प्रक्रियेचा ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे. तर पूर्ण करूया. उत्तर, निवडणूक प्रक्रिया, मतदारसंघाची निर्मिती, मतदार याद्या निश्चिती, उमेदवाराकडून नामांकन पत्र व छाननी, निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी, निवडणुकीचे निकाल आणि शेवटी निवडणुकीसंबंधी वादाचे निराकरण. अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियेचा ओघ तक्ता पूर्ण करता येतो. दुसरा आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यासाठी प्रश्न दिला आहे महिला संबंधी कायदे. उत्तर, महिला संबंधी 4 कायदे लिहायचे आहे. तर पहिला कायदा आहे वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा. अशा प्रकारे महिला संबंधी कायदे लिहिता येतात आणि दिलेले संकल्पना चित्र पूर्ण करता येते. प्रश्न 9वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही 1, गुण आहेत 2. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे राजकीय पक्ष कोणती कामे करतात. उत्तर, राजकीय पक्ष पुढील कामे करतात. आपल्या धोरणांचा आणि कार्यक्रमांचा प्रचार करून निवडणुका लढवतात. सत्ता मिळाल्यास आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करतात.
ज्यांना सत्ता मिळाली नाही ते आपल्या कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात, जनतेच्या मागण्या व तक्रारी शासनापर्यंत पोहोचवतात व शासनाची धोरणे व योजना जनतेपर्यंत नेतात. शासनाच्या अकार्यक्षमतेवर टीका करून त्यावर अंकुश ठेवतात. दुसरा प्रश्न आहे, EVM मशीनच्या वापराचे फायदे लिहा. उत्तर, मतपत्रिकाऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या EVM मशीनच्या वापरामुळे देशाला पुढील फायदे झाले. प्रत्येक निवडणुकीत मतपत्रिकासाठी लागणाऱ्या कित्येक टन कागदाची बचत झाली. कागद तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाकडाची बचत झाल्याने तेवढी वृक्षतोड थांबली. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण झाले. मशीनवर उपलब्ध असलेल्या नोटाच्या सोयीमुळे कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नसेल तर हा पर्याय उपलब्ध झाला. दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोयीचे झाले. निवडणुकांचे निकाल लवकर लागू लागल्याने कर्मचारी, पोलीस व एकूण व्यवस्थेचा ताण कमी झाला. अशा प्रकारे EVM मशीनच्या वापराचे फायदे लिहिता येतात. अशा प्रकारे आपण वर्ग 10वी विषय इतिहास राज्यशास्त्र या विषयाची कृतीपत्रिका किंवा सराव पेपर उत्तरासहित पाहिला आहे. अशाच प्रकारचे विविध विषयाचे, विविध वर्गाचे परीक्षेसंबंधित, त्यांच्या उत्तरासंबंधित, स्वाध्यायासंबंधित तसेच निबंध, पत्र यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.